रसहिता त्याचा 91वा अध्याय. जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयी भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, त्याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे, म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणत्याही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोक्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. ते माझा धावा करतील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकटासमयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन, त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. मी त्याला सिद्ध केलेल्या कारणाचा अनुभव घडवील. आमेन. पंखखाली आश्रय